मित्रांनो, आज आपण नफा तोटा जे स्कॉलरशिप आणि इतरत्र स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या परीक्षांसाठी ही उदाहरणं महत्त्वाची आहे. तर यातल्या अत्यंत सोप्या ट्रिक पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवणार आहोत. जसे की जर एखादी वस्तू म्हणजे 400 वस्तू जर आपण त्यांची खरेदी किंमत हे 500 वस्तूंच्या विक्री किमती एवढी जर असेल तर त्यांना व्यवहारामध्ये शेकडा तोटा किती झाला. परत एकदा तुम्हाला प्रश्न वाचून दाखवतो. परत एकदा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. जर 400 वस्तू आपण खरेदी केल्या आणि त्यांची हे 500 वस्तू विक्री किमती एवढीच जर दोघांची व्हॅल्यू सेम असेल तर व्यवहारामध्ये झालेला तोटा किती. तर पहा, यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे. शेकडा नफा किंवा शेकडा तोटा बरोबर त्या दोघांमधला फरक भागिले विक्री किंमत गुणिले 100. आता तसं पाहायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे 10 धरू शकतो, किंमत 20 धरू शकतो, पण त्यानं जर काढायला गेलं तर भरपूर वेळ लागू शकतो. यासाठी आपल्याला एक सोपी ट्रिक इथे दिलेली या पद्धतीने वापरायची आपल्याला. मग शेकडा तोटा बरोबर आता सांगितलं की फरक किती आहे यामधला. आता पाहू, 500 वजा 400 भागिले विक्री किंमत. आता विक्री किंमत किती आहे, 500 गुणिले 100. तर नंतर 500 मधून 400 गेल्यानंतर 100 भागिले 500 गुणिले 100. तर या पद्धतीने 2 शून्य 2 शून्य कटले, 5 एका 5, 5 दोन्ही 10, म्हणजे त्या व्यवहारामध्ये त्याला 20% तोटा होऊ शकतो. तर सेम याच पद्धतीचं एक एक्झाम्पल्स पुढे आपल्याला दिलेलं आहे. 500 रुपये वस्तूची विक्री किंमत 20 वस्तूच्या खरेदी किमती एवढी असेल तर शेकडा नफा किंवा तोटा किती झालेला असेल. तर पहा, सेम यासारखंच उदाहरण विद्यार्थी मित्रांनो. आत्ता सांगितल्याप्रमाणे आता किती झाला हे आपण आता पुढे ठरवूया. जर या दोघांमधला फरक किती आहे, या दोघांमधला फरक आहे आपल्याकडे 20 वजा 15 5 छेद विक्री किंमत सांगितलेली आहे आपल्याला. विक्री किंमत इथे दिलेली आहे 15 गुणिले 100. मग 5 एक 5, 5 त्रिक 15 आणि 100ला जर 3 ने भागितलं तर उत्तर येतं 33.33%. म्हणजे 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 याप्रमाणे शेवटी उत्तर येतं 33.33%. आता इथे विद्यार्थी कन्फ्यूज होतात की सर, मग एखाद्या वेळेस दिलेल्या ऑप्शन्समध्ये नफा असू शकतो किंवा तोटाही असू शकतो. यासाठी मग आपल्याला एखाद्या वस्तूची किंमत आपण इथे 20 रुपये जर गृहीत धरली, समजा आपण 15 वस्तूंची किंमत 20 रुपये प्रमाणे जर केली तर ती 300 रुपये झाली. इथं वस्तू आहे आणि इथे त्याची किंमत आहे आणि त्याच 20 वस्तू आपल्याला ह्या दोघांची किंमत तर सारखीच असायला पाहिजे. मग ती आपण विकणार कितीला, 15 रुपयाला विकली तर ही दोन्ही किंमत किती असणार आहे, 300 रुपयाला. मग याच्यावरून आपल्याला असं लक्षात ठेवायचं, ही वस्तू आणि ही त्याची किंमत. मग आपण घेतली केवढ्याला होती, खरेदी करताना 15 रुपयाला खरेदी केली आणि विकताना 20 रुपयाला विकली. म्हणजेच ह्याच्यामध्ये 5% आपल्याला प्रॉफिट झाला. म्हणजेच 5% जेव्हा आपल्याला 15 रुपयावरती किंवा 15 वस्तूंवरती प्रॉफिट होतो तेव्हा 100 वरती किती, म्हणजेच त्या व्यवहारामध्ये त्या दुकानदाराला 33.33% हे नफा झालेला आहे. तर सेम याच पद्धतीचं एक पुढे आपण एक्झाम्पल्स घेणार आहोत, पण ते थोडं वेगळं असेल. पहा, आता हा प्रश्न बऱ्याच वेळेला स्कॉलरशिपमध्ये आणि इतरत्र स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा विचारलेला आहे. आता इथे 2 व्यवहार आहेत. ए ने वस्तू बी ला विकली, नंतर परत बी ने वस्तू सी ला विकली, तर त्यांना जास्तीचे किती पैसे द्यावे लागतील, 360, 70, 50 एवढे आपल्याला जास्तीची अमाऊंट द्यावी लागते. तर त्या वस्तूची मूळ किंवा खरेदी किंमत किती असेल. तर यासाठी आपल्याला एक सिंपल फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो, खरेदी किंमत बरोबर जास्तीची दिलेली रक्कम गुणिले 100 छेद नफ्यामधला असलेला फरक. तर चला पाहू, आपण करूया. आता ए ने वस्तू कितीला विकली, बी ला 20% प्रॉफिटने, बी ने सी ला 30% प्रॉफिटने विकली.
तर त्यांना कितीचे जास्त पैसे द्यावे लागले? 65 रुपये इथे जास्त द्यावे लागले. म्हणजेच आपल्या गणिताप्रमाणे खरेदी किंमत बरोबर किंवा मूळ किंमत बरोबर जास्तीचे पैसे किती दिलेत? 65 रुपये गुणिले 100, कारण शेकडेवारी असल्यामुळे आपल्याला 100 घ्यावाच लागतं विद्यार्थ्यांनो, भागिले नफ्यामधील फरक किती झाला? 30 वजा 20 या नफ्यामधील फरक झाला 10. तर अशा पद्धतीने 1010 कटला. 65 गुणिले 10 म्हणजेच 650 रुपये त्या व्यक्तीला या व्यवहारामध्ये खरेदी केलेली असेल. अलग लक्षामध्ये. मग आता इथं 2 व्यवहार लक्षात घ्यायचे विद्यार्थ्यांनो. ए ने बीला 20% प्रॉफिटने विकले, बी ने सीला 30% प्रॉफिटने विकले आणि एक्सेस अमाऊंट किती दिली? 65 रुपये दिली. तर त्याची मूळ किंवा खरेदी किंमत किती असेल? तर अशा शॉर्टकट पद्धतीने आपल्याला काढता येतो. निश्चित ही मेथड जर तुम्हाला समजली असेल तर विद्यार्थी मित्रांनो, अजून एक एक्झाम्पल्स मी तुम्हाला करण्यासाठी देतो. ए ने जर बीला 25% प्रॉफिटने जर वस्तू विकली, बी ने सीला जर 5% प्रॉफिटने ती वस्तू जर विकली, तर त्यांना जास्तीची अमाऊंट 165 रुपये द्यावी लागली. तर वस्तूची मूळ किंमत किती असेल? तर निश्चित तुम्हाला ह्या सूत्राचा, शॉर्टकट मेथडचा वापर करून तुम्हाला सोडवता येईल.